नमस्कार मित्रांनो, नमस्कार. माझं नाव प्रमोद रानडे. ओके, कुकिंग मेथड्स याच्यावर पण पुस्तक आहे. ओके, डॉक्टर वर्षा जोशी ओके यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. उत्तम पुस्तक आहे आणि सायंटिफिक वेनी तुम्ही कसं कुकिंग करा हे तुम्हाला माहितीच पाहिजे, जरी तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट नसलात तरीसुद्धा. फोडणी ओके ही द इंडियन सायंटिफिक वे टू ईट ऑल इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स ऑफ हेल्थ लाईक ऑइल, मोहरी, हिंग, टर्मरिक, मेथी सीड्स एक्सेट्रा. पल्सेस, नॉन व्हेजिटेरियन माणसांनी पल्सेस खाल्ल्याच पाहिजे, डाळी किंवा उसळी. ओके, मोड आलेले कडधान्य खाल्ले तर तुमची शुगर कंट्रोल होते. ओके, 5 जे आयटम्स आहेत ते तुम्ही राईट प्रपोर्शनमध्ये खाल्ले पाहिजे, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, विटॅमिन्स, ऑइल्स, त्याच्यामध्ये वरण भात, लिंबू, तूप, उसळ, कच्ची कोशिंबीर, चटणी, ग्रीन व्हेजिटेबल. आपलं खूप बॅलन्स डाएट. आपण संस्कृतीकडे दुर्लक्ष करतो. असं जर तुम्ही रोज खाल्लं नक्कीच तुम्ही खूप कमी आजारी पडाल. ओके, मेथड ऑफ कुकिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, झाकण ठेवून कुकिंग करा. दम बिर्याणी आपण करतो, पण घरी आपण जेव्हा काही कुकिंग करतो अजिबात झाकण ठेवत नाही. सगळी वाफ आणि न्यूट्रियन्स त्यातनं निघून जातात वाफेतनं. ओके, लॉट ऑफ केमिस्ट्री अँड फिजिक्स गो इन टू द कुकिंग मेथड्स अँड प्रोसेसेस अँड ईटिंग प्रोसेसेस ऑल्सो. आमटी ओके इन आवर कुकिंग इज फुल ऑफ 6 ज्युसेस, षड्रस. त्यामुळे आमटी ही रोज खायलाच पाहिजे. इट इज व्हेरी गुड फॉर द हेल्थ. थालीपीठ अनदर बेस्ट फूड. सगळ्या डाळी, पीनट्स आणि दही आणि लोणी हे सगळे आपल्याला आरोग्यासाठी उत्तम असलेले पदार्थ थालीपीठामध्ये आपल्याला मिळतात. आणि आपण तसंच सांगतो ना की दही किंवा लोण्याबरोबर खा किंवा तुपाबरोबर खा. आणि थालीपीठमध्ये सगळ्या डाळी. ओके, आणि ऑब्वियसली नॉट रोस्टेड काइंड ऑफ थिंग. इट इज जस्ट कुक्ड प्रॉपरली. ग्रीन पालेभाजी किंवा गवार उत्तम आहे. रंगीत भाज्या खायला पाहिजेत तुम्ही. ओके, ग्रीन, रेड टोमॅटो, पम्पकिन, ओके, येलो टर्मरिक. फ्रूट्स ऑफ ऑल डिफरंट कलर्स आर मोस्ट इम्पॉर्टंट टू ईट. ओके, वेन एव्हर इट कम्स इन सीझन, त्या सीझनला तिथे तुम्ही खायलाच पाहिजे. म्हणून तो सीझन तुम्हाला नेचर देत असतो. आपण नेचरकडे इग्नोर करतो की मला हे फ्रूट चालत नाही, मला ते फ्रूट चालत नाही. दॅट इज ऑल हंबग. ओके, टेक्स्चर ऑफ द फूड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज व्हीट ग्राइंडिंग, की तुम्ही किती काय म्हणायचं अगदी बारीक पीठ करताय का तुम्ही थोडं कमी बारीक पीठ करता, त्याच्यावर पण तुमची टेस्ट अवलंबून असते. व्हेजिटेबल कटिंग खूप बारीक करताय, मिक्सरमध्ये क्रश करताय, एव्हरीथिंग इज गॉन. ओके, त्यामुळे विळीवर चिरलं पाहिजे इन्स्टेड ऑफ क्रशिंग इन टू द. जे नवीन गॅजेट्स आलेत ना अमेरिका आणि इंग्लंडमधून, वेस्टर्न कंट्रीजमधून, ती सगळी हंबग आहेत. ओके, त्याच्यामुळे न्यूट्रियंट्स सगळे कमी होऊन जातात, इन्क्लुडिंग प्रेशर कुकर. तुम्ही जर जुन्या मेथडने जर भात केला तो जास्त टेस्टी लागतोच लागतो, बिकॉज इट इज नॉट कुक्ड अंडर द प्रेशर. ओके, तुम्हाला वेळ नाही. आता वेळ नाही, जेवण्यासाठी वेळ नाही, जेवण करण्यासाठी वेळ नाही. दिस इज ऑल फॉल्स रिझन्स. ओके, राईस इज मेड ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, म्हणून त्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात. ओके, आणि एव्हरी कार्बोहायड्रेट हॅज अ ग्लुकोज अटॅच टू इट. त्यामुळे कार्बोहायड्रेट कमी खा, तुम्हाला मधुमेह कमी होईल. ओके, ऑब्वियसली हे जे सांगितलं तुम्हाला ते लक्षात ठेवा. पुस्तकं वाचा आणि त्याचं अध्ययन करा आणि तुम्हाला संस्कृती परत आठवेल. पुस्तकात नवीन काहीच सांगितलेलं नाही. जे आपल्या आई करायची किंवा आजोबा करायचे किंवा आजी करायची तेच सगळं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते लोक कमी आजारी पडायचे. ओके, आपण आता उठसूट आजारी पडतो कारण आपल्या हॅबिट्सच खलास झालेलं सगळ्या. ओके.